तर हा आजचा व्हिडिओ मोठ्यांसाठी आहे ज्यांना अजिबात इंग्रजी येत नाही, म्हणजे इंग्रजी समजतं पण तोंडातून शब्द फुटत नाहीत किंवा वाक्य येत नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय असतं की इंग्रजी ज्यावेळी आपण शिकायला सुरुवात करतो आपल्याला सुचत नाही काय बोलायचं. याच्या मागचं काय आहे कारण की आपल्याला इंग्रजीमध्ये विचार करता येत नाही. तर पहिली स्टेप आहे इंग्रजीमध्ये विचार करता येणं. ठीक आहे. तर इंग्रजीमध्ये विचार करण्यासाठी काय करायचं, तर लहान मुलांची पण सेम टेक्निक आपल्याला फॉलो करायची आहे, मोठ्यांना पण. तर आपल्याला एखाद्या गोष्टीकडे बघितल्यानंतर प्रॅक्टिस कशी देते, क्लासमध्ये प्रॅक्टिस आम्ही कशी देतो, तर त्याच्या सेम ट्रेनिंग मी इथे तुम्हाला देणार आहे. तर आता माझ्या हातामध्ये काय आहे, फक्त आपण आता शब्दांचा विचार करायचा. ठीक आहे. याच्याकडे तुम्ही बघा, हे एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे एक वस्तू आहे माझ्या हातामध्ये. आता याच्याकडे बघितल्यानंतर आता काय होतं की आपली मातृभाषा जी, समजा तुमची मातृभाषा मराठी आहे, तर याच्याकडे बघितल्यावर तुमचे सगळे विचार मराठीमध्येच येणार, कारण तुमची मातृभाषा इंग्रजी नाही आहे. बरोबर आहे. आपण ज्यावेळी इंग्रजी शिकतो आपलं ब्रेन काय करतं, पहिले ते मराठीमध्येच सगळा विचार करतं, नंतर ते ट्रान्सलेट करतं, त्याचं भाषांतर करतं. आता इथे मी तुम्हाला हे कुठला ग्राफ दाखवून सांगू शकते, तुम्हाला हे कळेल, जे जे करत आहेत त्यांना बरोबर कळेल की मी काय बोलते. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला ही जी सायकल आहे ती तोडायची आहे विचार करण्याची मराठीमध्ये, कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे. एक लहान मूल भाषा कसं शिकतं, आईच्या पोटात असल्यापासून ते मराठी ऐकत असतं. बरोबर आहे. म्हणजे मराठी घरात आलेलं मूल मराठी बोलायला लागतं, मारवाडी घरात आलेलं मूल मारवाडी बोलायला लागतं, किंवा कोणाच्या घरात उर्दू बोलत असतील तर ते उर्दू बोलायला लागतं, कारण ते ऐकत असतं ती भाषा. बरोबर आहे. त्यामुळे आपलं ब्रेन नवीन भाषा शिकताना आपल्या मातृभाषेतच ते ऐकतं आहे, नंतर ट्रान्सलेट करून आपण ते बोलतो. पण सुरुवातीला ही प्रक्रिया इमिजिएटली तुमची अशी अचानक तुम्हाला तोडता येणार नाही. हळूहळू आपल्याला ती प्रॅक्टिस करायची असते. सुरुवातीला आपल्याला ट्रान्सलेट करूनच बोललं जातं, ऑटोमॅटिकली तसंच होतं, आपलं ब्रेन तसंच काम करतं. पण आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते ती शृंखला तोडण्यासाठी, की इंग्रजीत विचार करता आला पाहिजे, तेव्हा आपण फास्ट बोलू शकतो. ठीक आहे. तर आता टेक्निक काय आहे याची, तर प्रत्येकाच्या आपापल्या टीचर्सच्या टेक्निक असतात. माझी ही टेक्निक आहे की मी एक ऑब्जेक्ट वापरते. अशा बऱ्याच टेक्निक आहेत, त्याच्यापैकी एक सिम्पल एकदम सगळ्यात सोपी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीवर ही सेम टेक्निक वापरा. आता माझ्या हातामध्ये एक हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आहे. ठीक आहे. आता विचार करा याच्याबद्दल. पहिला विचार तुमच्या मनात येईल, कदाचित मराठीमध्ये येईल, तो मराठीमध्ये विचार तुमचा केला तर बंदूक आहे. दुसरा विचार कुठला येईल, खेळण्यातली बंदूक आहे. मग आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा, गन, टॉय गन. आता बघत राहा या ऑब्जेक्टकडे आणि विचार करत राहा. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. असं घाईघाईने एका मिनिटात नाही होणार, तुम्हाला हळूहळू सवय करावी लागेल. तुमचं माइंड पहिल्यांदा मराठीतच करेल हे 100% आहे, नंतर ते ट्रान्सलेट करा. नसेल येत तर गुगल घ्या, गुगलचा वापर करा, मराठीमध्ये टाका शब्द की याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, अशी इंग्रजी शिका. ही तुम्हाला स्वतःची शिकण्याची टेक्निक आहे, की कोणी तुम्हाला शिकवलीच पाहिजे असं नाही, तुम्ही स्वतः इंग्रजी असंच बोलायला शिकू शकता. ठीक आहे. तर आता अजून विचार करा, काय दिसतंय तुम्हाला या गनमध्ये. आता विचार करा काय आहे. तुम्हाला रंग दिसत असतील. हा ब्लू कलर आहे, निळा रंग, हा केशरी रंग आहे, सॅफ्रन कलर. ठीक आहे. अजून कोणता रंग दिसतोय, एक ब्लॅक रंग दिसतोय. आता एक हँडल दिसतंय मला. ओके, हँडल. आता हे आपल्याला मागे, आता बघा क्रियापदांचा विचार आपण हळूहळू कसा करायला शिकतो. आता हे आहे, आता हे मी समजा ओढते, तर आता याला लिव्हर म्हणतात इंग्रजीमध्ये, लिव्हर. तर याला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण याला इंग्रजीमध्ये असं ओढायचा घोडा वगैरे असं काहीतरी म्हणत असावेत कदाचित. ते लिव्हर आहे. आता मी ओढलं, मग आता ओढणे म्हणजे काय, तर ओढणे म्हणजे पुल. साध्या इंग्रजीमध्ये ओढणे म्हणजे पुल. आता इथे सिम्पल इंग्रजी शिकतोय आपण. सो पुल, लिव्हर, आपण दोन शब्द वापरले, लिव्हर आणि पुल. तर आपलं ब्रेन कसं शिकतं हळूहळू विचार करायला इंग्रजीमध्ये. ठीक आहे. आता हे मी दाबते इथलं. ओके, तर आय एम प्रेसिंग. आता हे प्रेस करत आहे, तर प्रेस हा एक शब्द आपण शिकलो, की अतिशय बेसिक इंग्रजी आपण शिकतोय. ठीक आहे. प्रेस. अजून तुम्हाला काय दिसतंय, आता टॉय गन. ठीक आहे. आपण जो शब्द आधी घेतला होता, टॉय म्हणजे खेळणं, म्हणजे खेळण्यातली गन, ही टॉय गन आहे. दिस इज अ टॉय गन. अजून काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. आता हे बघा, इथे होल्स आहेत गनमध्ये. येतोय का तुम्हाला विचार करता, प्रयत्न करा तुम्ही. असं तुम्हाला रोज करायचं आहे स्वतः, जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर. त्याच्यासाठी ही टेक्निक आहे, म्हणजे ही माझी स्वतः मी डिस्कवर केलेली टेक्निक आहे.
कदाचित अजून तुम्हाला दुसऱ्या टेक्निक्सही माहीत असतील, त्याही तुम्ही वापरू शकता. माझ्या क्लासमध्ये मी ही टेक्निक वापरते आणि खूप उपयुक्त आहे. असे कुठलेही ऑब्जेक्ट, अशा कुठल्याही वस्तू तुम्ही वापरा, विचार करा याच्याबद्दल. आता पहिल्यांदा जेव्हा विचार करतो ना तेव्हा वाक्य नाही बनवायची. पहिल्यांदा फक्त आपल्याला काय विचार करायचे, शब्द. आपल्याला शब्द गोळा करायचे, याच्यामधले शब्द गोळा करायचे. मराठीत करा आणि इंग्रजीत पण करा. इंग्रजीत नाही जमत, आधी मराठीत करा, इंग्रजीत त्याचे भाषांतर करा आणि शब्द गोळा करा. ठीक आहे, शब्द गोळा करतोय आपण, विचार करून आपण शब्द गोळा करतोय. आपण डिक्शनरी बघून गोळा करत नाही, आपण विचार करतोय. ठीक आहे, आपल्याला विचार करायला शिकायचं याच्यामध्ये, तर विचार करतोय. आता आपण दुसरा ऑब्जेक्ट घेऊया, बदलूया आता आपण ऑब्जेक्ट. ठीक आहे, मी असं लावणार हे मागे. आता आपण बदललेलं आहे ऑब्जेक्ट. आता आपण काय घेतलंय हातामध्ये, काय आहे माझ्याकडे हे आई फ्रॉम बॅक. आता माझ्या हातामध्ये मी ऑब्जेक्ट बदललाय. ठीक आहे, आता मी एक टी शर्ट घेतलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. आता याच्याबद्दल विचार करा. आता माझ्या मनात आलेला तुम्हाला पहिला विचार सांगते, शॉपिंग. टी शर्ट म्हणजे शॉपिंग, सेल. ठीक आहे, मग आपल्याला कलर दिसतोय, कलरचा विचार तुमच्या मनामध्ये येईल कदाचित. मग याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे का बाबा, याच्यावरती चित्र काय आहे, कारचं आहे. कुठे करा तुम्ही विचार, विचार करण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये विचार करा, इंग्रजीमध्ये त्याचा भाषांतर करा. फक्त विचार करा, शब्दांचा विचार करा. जास्तीत जास्त शब्द याच्यासोबत जोडायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्हाला शब्द याच्यात सुचले त्याच्यानंतर आपल्याला क्रियापदांकडे वळायचं आहे पुढे. आता फक्त आपण शब्दांचा विचार करतोय, म्हणजे नाउन्स. काय काय नावं याच्यामध्ये तुम्हाला दिसतात आहे. टी शर्ट एक नाऊन आहे, कार आहे. ठीक आहे, असा इंग्रजीमध्ये विचार करायला शिका. ही टेक्निक फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही विचार असेल तर कॉमेंट्स वगैरे पण तुम्ही करा. तर तुमच्या लक्षात येते का मी तुम्हाला काय सांगते. तर तुम्हाला हळूहळू हे प्रॅक्टिस करायचं आहे. स्वतः तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचं आहे, कारण हे तुम्हाला शिकवू शकत नाही कुणी. एका भाषेमध्ये लाखो शब्द असतात, तुम्ही त्याची घोकमपट्टी करू शकत नाही. तुम्हाला बेसिक शब्द आहेत ते विचार करून घ्यावे लागतात. आणि जे अतिशय कठीण क्लिष्ट शब्द आहेत ते आपण डिक्शनरीतून पाठ करायचे असतात, जे आपण रोज वापरत नाही. तर आवडलं असल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला आणि लिहा कॉमेंट्समध्ये. आणि पुढे आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की आता आपली सुरुवात झाली इंग्रजीमध्ये विचार करण्याची. ठीक आहे, इंग्रजीमध्ये विचार करून वाक्य कसं बनवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. थँक्यू.